तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणताही विद्यार्थी क्लास 9 सीबीएसई मध्ये शिकत असेल तर त्यासाठी हे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सीबीएसई 9th मध्ये या वर्षी झालेले बदल. बदल हा एक किंवा दोन नसून पूर्ण डिटेल आणि इन डेप्थ झालेला बदल आहे आणि ही घोषणा मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन सीबीएसई ने दिलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहोत. चला सोबत बघूया. शक्य झालं तर तुमच्याजवळ पेन आणि पेपर किंवा वही असेल तर ते घेऊन तुम्ही बसा आणि ते डिटेल्स नोट डाऊन करा. ओके, चला. काय आहे चेंजेस नक्की? सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन की सीबीएसई ने 3 पार्ट मध्ये टोटल चेंजेस आणलेले आहेत. पार्ट 1 जो आपण आता डिस्कस करणार नाही. पार्ट 1 लँग्वेज सब्जेक्ट बद्दल आहे, मराठी, हिंदी आणि इंग्लिश बद्दल आहे. पार्ट 2 मॅथ्स, सायन्स आणि सोशल सायन्स बद्दल आहे आणि पार्ट 3 हा एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटी म्हणजे फिजिकल एज्युकेशन वगैरे या सब्जेक्ट्स बद्दल आहे. सो पार्ट 2 खूप महत्वाचा आहे, मॅथ्स, सायन्स आणि सोशल सायन्स. त्याच्यामध्ये जे चेंजेस झाले ते आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत. तर ही जी पीडीएफ आहे ती सीबीएसईच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. ठीक आहे. ही कुणी इश्यू केलेली आहे? तर एनसीईआरटी ने इश्यू केलेली आहे. यू कॅन से मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन यांनी ही इश्यू केलेली आहे. सो वी हॅव टू टेक इट सिरियस. ओके. रिलीजिंग इयर 2026 म्हणजे या वर्षी रिलीज झालेली आहे. ठीक आहे. याची सुरुवात कधीतरी 2020 मध्ये झाली होती. एनईपी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी लागू करण्यात येणार होती त्याच्यातून ती सुरुवात झालेली, पण आता त्याचं फायनल चेंजेस चालू झालेले आहेत. डॉक्युमेंटचं स्टेटस काय आहे? तर ड्राफ्ट आहे. म्हणजे हे जे चेंजेस आहेत ते अंतिम आहेत. याच्यामध्ये इतर काही बदल होणार नाहीत आणि ही पुस्तकं जी नवीन आहेत ती लवकरच बाजारात येतील. ओके. पर्पज तुम्हाला मी आता सांगितली, एनईपी 2020 लागू करायचा आहे. ठीक आहे. एनसीएफएससी म्हणजे काय? तर नॅशनल कॅरिक्युलम फ्रेमवर्क ही एक ऑथॉरिटिंग बॉडी आहे. तर त्या बॉडीने सुद्धा सिलेबस मध्ये जे चेंजेस केले आहेत, रिस्ट्रक्चर केलेलं आहे. न्यू टेक्स्ट बुक मार्च 2026 पर्यंत बाजारात येतील. ठीक आहे. इम्प्लिमेंटेशन याच वर्षी होणार आहे. म्हणजे या वर्षी ज्यांनी कुणी क्लास 9th मध्ये एंट्री मारलेली आहे त्यांना न्यू बुक्स येणार आहेत. येस. ओके. चला पुढे जाऊया. आपण व्हिडिओमध्ये बघू. तर ओव्हरऑल जर मी तुम्हाला प्रत्येक चॅप्टरचं डिटेलमध्ये सांगणारच आहे, पण ओव्हरऑल जर बघितलं आपण तर पॅराडाइम शिफ्ट म्हणजे आपण म्हणू शकतो आमूलाग्र बदल, खूप इम्पॉर्टंट जे बदल झाले आहेत ते काय बदल झाले आहेत की ओल्ड अप्रोच आणि न्यू अप्रोच. ही स्लाइडचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओल्ड अप्रोच जो होता आपला आणि न्यू अप्रोच याच्यामध्ये बदल झालेला आहे. यू कॅन सी कंटेंट मेमरायझेशन वरती अगोदर भर होता, तर आता कॉम्पिटन्सी बेस्ड क्वेश्चन जास्त तुम्हाला विचारले जातात. कॉम्पिटन्सी बेस्ड लर्निंग तुम्हाला करायचं आहे. चॅप्टर रिकॉलिंग वरती अगोदर भर होता, आता तुम्हाला कॅरिक्युलर गोल अँड कॉम्पिटन्सीज हे दोन्ही करायचं आहे. टेक्स्टबुक डिपेंडेंट लर्निंग अगोदर होतं, आता एक्सपिरियन्शियल म्हणजे काय? तुम्हाला लॅबोरेटरीमध्ये जास्तीत जास्त वेळ घालवावा लागेल. तुम्हाला लॅबोरेटरीमध्ये जाऊन ते एक्सपेरिमेंट परफॉर्म करावे लागतील आणि प्रॅक्टिकल क्वेश्चन्स वरती जास्त भर असेल. ठीक आहे. रोट लर्निंग आता बंद झालेला आहे. न्यू अप्रोच आलेला आहे. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आता वाढवलेला आहे. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग तुमचं गरजेचं आहे. आयसोलेटेड सब्जेक्ट्स अँड इंटरडिसिप्लिनरी लिंकेज म्हणजे अगोदर जे सब्जेक्ट होते की मॅथ्स मध्ये फक्त मॅथ्स शिकायचं होतं, सायन्स मध्ये सायन्स शिकायचं होतं, आता मात्र लिंक केलेले आहेत सब्जेक्ट. यू कॅन सी की युअर सायन्स इज समहाव कनेक्टेड विथ द हिस्ट्री म्हणजे सायन्स मध्ये हिस्टॉरिकल जे चेंजेस आहेत ते सुद्धा तुम्हाला शिकायचे आहेत. वेस्टर्न सेंट्रिक अगोदरचं जे एज्युकेशन होतं ते होतं. एनसीईआरटी जर तुम्ही बघितलं क्लास 6 पासून 12th पर्यंत एनसीईआरटी घेऊन उघडून पहा तुम्हाला दिसेल की त्याच्यामध्ये वेस्टर्न कल्चर म्हणजे युरोप, अमेरिका, USSR यांच्या हिस्ट्री बद्दल सांगितलं जायचं, त्यांच्या सायंटिस्ट बद्दल जास्त सांगितलं जायचं. आता मात्र इंडियन नॉलेज सिस्टीम म्हणजे भारतातील शास्त्रज्ञ, भारतातील हिस्टॉरिकल लिजेंड्स यांच्याबद्दल आपल्याला जास्तीत जास्त शिकायचं आहे. हा वरवरचा बदल आहे. ठीक आहे. बघू शकता तुम्ही आता मॅथमॅटिक्स मध्ये जे काही बदल झाले ते आपण बघतोय. रिस्ट्रक्चरिंग झालेलं मॅथमॅटिक्सचं. टोटल 12 चॅप्टर होते ते आता 15 चॅप्टर झालेले आहेत. ठीक आहे. याच पीडीएफच्या तुम्ही 48 to 55 या पेज मध्ये जाऊन बघू शकता की 12 ते 15 चॅप्टर, 12 चॅप्टरचे आता 15 चॅप्टर झाले आहेत. त्यानंतर पॉलिनॉमियल्स इज वन ऑफ द स्टँडर्ड टॉपिक. ठीक आहे. याचा आता तुम्हाला 2 पार्ट मध्ये डिवाइड केले. 2 चॅप्टर मध्ये दिसणार आहेत तुम्हाला, थीम 2 आणि थीम 9 म्हणजे इंट्रोडक्शन टू पॉलिनॉमियल्स अँड एक्सप्लोरिंग अल्जेब्रिक आयडेंटिटीज. या 2 पार्ट मध्ये पॉलिनॉमियलला डिवाइड केलेलं आहे. अगोदर हे दोन्ही एकत्र होतं, सो ते ऍड झालेलं आहे. न्यू टॉपिक्स कोणते ऍड झालेत? क्लास 10 आणि 11 चे टॉपिक्स आता 9वी मध्ये ऍड झालेत. येस यू आर हिअरिंग मी. इफ यू आर हिअरिंग मी इट इज ट्रू. सी क्लास 10th आणि 11th चे म्हणजे 10वी आणि 11वीला असणारे चॅप्टर काही आता 9th मध्ये ऍड केलेले आहेत. जसं की अरिथमेटिक प्रोग्रेशन हा 10वीचा चॅप्टर आहे, क्लास 10चा चॅप्टर आहे आणि तो आता कुठेतरी क्लास 9th मध्ये ऍड केलेला आहे. जिओमेट्रिकल प्रोग्रेशन हे क्लास 11चा चॅप्टर आहे.
जीपी. ओके, क्लास 11चा चॅप्टर आहे, तो तुम्हाला आता 9th मध्ये असणार आहे. पेअर ऑफ लिनियर इक्वेशन हा सुद्धा 10th चा चॅप्टर आहे. एरियाज रिलेटेड टू सर्कल्स हा सुद्धा 10th चा चॅप्टर आहे. हे तुम्हाला 11th आणि 10th चे टॉपिक्स तुमचे टोटल 9th मध्ये ऍड होत आहेत. ठीक आहे. त्याशिवाय IKS म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीम, म्हणजे तुम्हाला कुठेतरी आता मॅथमॅटिक्स मध्ये ब्रह्मगुप्ता फॉर्म्युला, आर्यभट्टा फॉर्म्युला है ना, बौद्ध यानास फॉर्म्युला, हे सगळ्या गोष्टी ऍड ऑन केलेल्या आहेत. ओके, तर मग हा बदल जर बघितला तर ऍज अ टीचर सांगतो तुम्हाला हा बदल चांगला आहे. इट्स अ गुड चेंज, कारण आता कॉम्पिटिशन ज्या लेवलचं वाढत आहे तो चेंजेस जे झालेले आहेत हे होणं साहजिकच होतं. मॅथमॅटिक्स मध्ये IKS म्हणजे हे बौद्ध, आता हे तुम्हाला सांगितलेच आहे मी आता, बौद्ध यानाज शुल्बसूत्रा म्हणजे स्क्वेअर कन्स्ट्रक्शन मेथड आहे, जी म्हणजे पायथागोरसच्या पण अगोदर 300-350 वर्ष आता शोध लागला होता. हे इंडियन सायंटिस्टने दिलेलं आहे, त्यामुळं इंडियन नॉलेज सिस्टीमच्या द्वारा हे ऍड ऑन केलेलं आहे. पाय अप्रॉक्सिमेशन म्हणजे पायची व्हॅल्यू जी आहे ते आता आपण 3.14 घेतो, पण आर्यभट्टाने जी व्हॅल्यू दिलेली है ना, झू चोंगजीने जी व्हॅल्यू दिलेली, ह्या व्हॅल्यूज तुम्हाला आता शिकायच्या आहेत. ठीक आहे. ब्रह्मगुप्ताच फॉर्म्युला, सर्कल मध्ये कोणताही स्क्वेअर आपण जर ड्रॉ केला सर्कलचे 4 पॉइंट्स पकडून तर त्याचा एरिया कसा फाइंड करतात, हा क्वाड्रिलॅटरलचा फॉर्म्युला तुम्हाला आहे. देन पोएटिक मॅथमॅटिक्स म्हणजे आता जे मॅथ्स असणार आहे ते तुम्हाला डिकोड करावं लागणार आहे. प्रॉब्लेम्स येणार आहे की बाबा अगोदर जे मॅथमॅटिशियन होते, ओल्ड मॅथमॅटिशियन जे होते, त्यावेळी लँग्वेजेस एवढ्या डेव्हलप झालेल्या नव्हत्या. सो त्यावेळेच्या लँग्वेज होत्या, ज्या पोएटिक लँग्वेज होत्या, त्या लँग्वेजच्या माध्यमातून कसं त्यांनी मॅथमॅटिक्स म्हणजे हे केलेलं, मॅथमॅटिक्स त्यांनी कशा प्रकारे एक्सप्लेन केलेलं, ते मॅथमॅटिक्स आता तुम्हाला पोएटिक फॉर्म मध्ये आता शिकायचं आहे. कल्चरल मोटिव्स, येस, या सिलेबस मध्ये कल्चरल मोटिव्स आहे एनसीआरटी कुठेतरी, त्यामुळे त्यांनी धर्मचक्र अशोक चक्र म्हणजे तुम्हाला इंडियाच्या फ्लॅग मध्ये आहे है ना, याच्याबद्दल डिटेल मध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये शिकवलंय कसं काय असेल ते. म्हणजे लेट्स से की यू नो दॅट की आर्याच्या हे अशोक चक्र जे आहे त्याच्यामध्ये 24 आर्या असतात आणि त्या 2 आर्यांमधील जे काय अँगल आहे, काइंड ऑफ जे काय असतील अँगल, ते अँगल फाइंड करायचे आहेत आपल्याला. ओके, यानंतर नेक्स्ट जर बघितलं आपण की मॅथमॅटिक्सची जी एक्झाम आहे, ऑलरेडी तुम्हाला माहित असेल बऱ्याच पालकांना की 2 लेवलमध्ये होते. बेसिक आणि स्टँडर्ड आपल्याला 10th मध्ये जाताना चूज करायला लागत होतं, आता हे 9th मध्ये सुद्धा चूज करावं लागणार आहे. पण याची एक मज्जा आहे. काय मज्जा आहे की 2 लेवल आहेत. एक प्रोफिशियंट लेवल म्हणजे ही सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे आणि यू कॅन नॉट डिनाय दिस लेवल, आणि दुसरं ऍडव्हान्स लेवल, ही ऐच्छिक, तुमची इच्छा असेल तर घ्या, त्याचा तुमच्या रिझल्टवरती काही परिणाम पडणार नाही. ओके, पण तुमची इच्छा असेल जेणेकरून तुम्ही, ह्याच्यामध्ये काय बदल आहे की जे ऍडव्हान्स लेवल आहे त्याच्यामध्ये इझी कमी आहे आणि मीडियम आणि डिफिकल्ट लेवल जास्त आहे, आणि जी प्रोफिशियंट आहेत त्याला इझी जास्त आहे, मीडियम इझी आणि मीडियमचा पोर्शन जास्त आहे आणि डिफिकल्टी लेवल जरा कमी आहे. ओके, सो हे तुमचं रिझल्ट वरती येणार आहे, पण हे रिझल्ट वरती तुमचं येणार नाही. जर तुम्ही पास झालात तर येणार, फेल झालात तर येणार नाही. सो हे एक चांगला चेंजेस आहे. ठीक आहे, पुढे जायचंय. सायन्स मध्ये काय दिलं, ऍज अ सायन्स टीचर मला हे चेंजेस खूप छान वाटले. ठीक आहे, चेंजेस काय झाले की बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स, अर्थ सायन्स. ठीक आहे, म्हणजे काय, अगोदर सायन्सला 3 पार्ट मध्ये डिवाइड केलेलं, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, दॅट्स इट. आता बायोलॉजी म्हणजे जे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आहे ह्याच्या व्यतिरिक्त एक थीम ऍड केली आहे, ती आहे अर्थ सायन्स. ओके, घाबरून जायचं नाही. अर्थ सायन्स म्हणजे ऑलरेडी जे सायन्स आहे त्यातलंच कुठलं तरी आपलं टॉपिक्स वेगळे काढून त्यांनी अर्थ सायन्स एक वेगळं तुम्हाला थीम दिलेली आहे. अर्थ सायन्स मध्ये दुसरं काय नसणार आहे बाळांनो, इन्व्हायरमेंटल सायन्स जसं आपलं होतं त्याच पद्धतीने अर्थ सायन्स सुद्धा तुमचं असणार आहे. ठीक आहे, जे 8th मध्ये 7th मध्ये आपण शिकलेलो ते. ठीक आहे, त्यानंतर ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर जो आहे हा डिलीट केलेला आहे. ठीक आहे, पण याची एक तुम्हाला म्हणजे मी रिअल इन्फॉर्मेशन तुम्हाला देतोय. पेज नंबर मी तिथं डिनोट केलेले आहे, तुम्ही बघू शकता, त्या पेज नंबर वरती जाऊन बघू शकता. ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर डिलीट आहे, पण पूर्णपणे डिलीट नाहीये. तो चॅप्टर डिलीट केलाय, पण त्या चॅप्टरच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला फोर्स अँड लॉज ऑफ मोशन मध्ये तुम्हाला त्या बघायला मिळणार आहेत. ठीक आहे, मॅटर इन अवर सराउंडिंग हा रिडिस्ट्रीब्यूट केलेला आहे, म्हणजे पूर्णपणे डिलीट केलेला नाही, तो वेगळ्या वेगळ्या टॉपिक मध्ये त्याच्या कन्सेप्ट तुम्हाला दिसणार आहेत. मुवमेंट इन फूड रिसोर्सेस हा टोटली रिमूव्ह केलेला आहे आणि दॅट इज गुड चेंज. ठीक आहे, हा चॅप्टर असा पण जास्त एवढा कामाचा नाहीये. ठीक आहे, वी कॅनॉट डायरेक्टली से की कामाचा नाहीये, काही ना काही नॉलेज कधी वाया जात नाही बाळांनो, पण हे जे आहे हा टॉपिक जरा इरिलेव्हंट होता आत्ताच्या कॉम्पिटिशनच्या युगात, त्यामुळे हा चॅप्टर डिलीट केलेला आहे, चांगली गोष्ट आहे. न्यू थीम्स जसं की तुम्हाला सांगितलं अर्थ सायन्स वाढवलेली आहे. त्यानंतर डायव्हर्सिटी आणि रिप्रोडक्शन बाळांनो क्लास 10चा चॅप्टर आहे. हा चॅप्टर तुम्हाला आता 9th मध्ये शिकायचा आहे बायोलॉजी मध्ये. ओके, सो बी रेडी टू लर्न. ठीक आहे, यानंतर आपल्याला नेक्स्ट काय बघायचं आहे
सायन्स मध्ये फिजिक्स मध्ये काय काय चेंजेस झालेले आहेत. सो यू कॅन सी म्हणजे इन डेप्थ बघतो, जसं की आता आपण बघितलं ग्रॅव्हिटेशन रिलेटेड झालेलं आहे, पण यू नो दॅट की फोर्स अँड लॉज ऑफ मोशन मध्ये हा मर्ज केलेला आहे. ठीक आहे. वर्क अँड एनर्जी अँड सिंपल मशीन, अगोदर हा फक्त वर्क अँड एनर्जीच हा चॅप्टर होतं नाव, पण आता त्याच्यामध्ये सिंपल मशीन ऍड केलेला आहे. म्हणजे काय की आता वर्क एनर्जी अँड सिंपल मशीन हा टॉपिक आहे. वर्क अँड एनर्जी चॅप्टर हा अपग्रेड केलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला पुली बघायला मिळणार आहे, इन्क्लाइंड प्लेन बघायला मिळणार आहे, लिव्हर बघायला मिळणार आहे, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज बघायला मिळणार आहे. हेही कुठेतरी क्लास 11th मध्ये गेल्यावरती मुलांना माहित वाचायचं, क्लास 11th मध्ये गेल्यावरती त्यांना माहित पडायचं, पण आता मात्र 9th मध्येच त्यांना पुली, इन्क्लाइंड प्लेन, लिव्हर, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजे फ्रिक्शन आलं, स्टॅटिक फ्रिक्शन, कायनेटिक फ्रिक्शन, या सगळ्या गोष्टी 9th मध्येच तुम्हाला आता शिकायच्या आहेत. त्यानंतर अर्थ सिस्टीम. अर्थ सिस्टीम म्हणजे काय, अर्थ ऍज अ सिस्टीम म्हणजे अर्थ मध्ये तुम्हाला सोलार रेडिएशन, जे अर्थ सायन्स थीम जी तुम्हाला सांगितली होती त्याच्यामध्ये सोलार रेडिएशन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, डिफरन्शियल हिटिंग, बायोजिओकेमिकल सायकल्स, या सगळ्या गोष्टी असणार आहेत. साऊंड हा चॅप्टर ऍज इट इज आहे, त्यामध्ये काही चेंजेस नाहीये. ओके. सो यू कॅन सी साऊंड मध्ये कदाचित हे काय आहे, इकोलोकेशन, गोल गुंबज अँड गोल गुंबज विस्परिंग गॅलरी अँड सीव्ही रमन यांचं साऊंड मध्ये जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते न्यू ऍड झालेलं असणार आहे. ठीक आहे. अजून आपल्याला चेंजेस बघायचे आहेत याच्यामध्ये. केमिस्ट्रीमध्ये काय चेंजेस झाले आहेत, जसं की तुम्हाला सांगितलं मॅटर इन अवर सराउंडिंग हा कंटेंट याचं रिडिस्ट्रीब्युटेड झालेलं आहे. चॅप्टर तुम्हाला ऍज इट इज दिसणार नाही, पण त्या चॅप्टर मधले कंटेंट तुम्हाला इतर चॅप्टर मध्ये दिसतील. ओके. ऍडेड अँड मॉडिफाईड, कुठले कुठले आहेत ऍडेड अँड मॉडिफाईड, यू कॅन सी एक्सप्लोरिंग मिक्सचर अँड देअर सेपरेशन, हा एक नवीन कंटेंट ऍड झालेला आहे. ठीक आहे. हे कंटेंट मध्ये काय असणार तुम्हाला, पेपर क्रोमॅटोग्राफी. पेपर क्रोमॅटोग्राफी हा बानो नवीन नाहीये, अगोदर कोविडच्या अगोदर जी मुलं 9th मध्ये होती त्यांनी हे शिकलेलं आहे. क्रोमॅटोग्राफी, सेंट्रिफ्युगेशन, कॉग्युलेशन, ट्रॅडिशनल डिस्टिलेशन मेथड्स, ह्या सगळ्या गोष्टी अगोदर होत्या, पण कोविड मध्ये जो इम्पॅक्ट पडला त्यामुळे सिलेबस हा डिलीट केलेला. आता त्यांनी परत ऍड ऑन केलेला आहे, विच इज गुड चेंज अगेन, कारण याचं कुठेतरी कनेक्शन 11 सोबत आहे. स्ट्रक्चर ऑफ ॲटम, त्याच्यामध्ये तुम्ही आचार्य कानत परमाणु थेरी, आता सुद्धा आहे बरं का हे आचार्य कानत बद्दल, पण आता सध्या जे बुक आहे त्याच्यामध्ये 2 ते 3च लाईन मध्ये संपवलेलं आहे, पण आता मात्र त्यांनी मेन्शन केलेलं आहे सो दॅट इट विल लुक्स लाईक की त्यांनी आचार्य कानत बद्दल डिटेलमध्ये तुमच्या न्यू बुक मध्ये ऍड केलेलं असणार आहे. ओके. ऍटम्स अँड मॉलिक्युल्स, याच्यामध्ये काय चेंज आहे, एक मिनिट. ऍटम्स अँड मॉलिक्युल मध्ये सिनॅबर है ना, हे एक तुम्हाला माहिती आहे ट्रॅडिशनल रेड पिगमेंट आहे. म्हणजे हे काय आहे सर, सिनॅबर एक म्हणजे खूप महत्वाचा टॉपिक आहे है ना. आय थिंक मर्क्युरी बद्दल आहे, ते मर्क्युरी बद्दल तुम्हाला जास्त त्या डिटेलमध्ये बघायचं आहे सिनॅबर. ठीक आहे. मर्क्युरीचं ओर म्हणू शकतो तुम्ही. इंडियन कॉन्ट्रीब्युशन्स टू ॲटॉमिक सायन्स, म्हणजे भारतीय सायंटिस्टनी ॲटॉमिक सायन्स वरती काही इम्पॅक्ट केलेला होता, त्यांच्या ज्या कॉन्ट्रीब्युशन्स होते ते तुम्हाला ऍड ऑन केलेलं आहे. आता नेक्स्ट जर बघितले चेंजेस आपण की सायन्स बायोलॉजी मध्ये काय चेंज आहेत, सेल मध्ये चेंज केलेला आहे. सेल अगोदर जसा होता तसा राहिलेला नाही. म्हणजे सेल हा चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये सेल्युलर डिव्हिजन अँड कॅन्सर रिसेंट ऍडव्हान्समेंट इन सेल बायोलॉजी, परत ले सिंड्रोम केस स्टडी. ओके. म्हणजे काय, अगोदर आपण फक्त सेल बघत होतो, सेलचे पार्ट बघत होतो, त्या पार्टचं फंक्शन बघत होतो. आता मात्र सेलच्या बाबतीमध्ये कॅन्सर बद्दल माहिती ऍड ऑन केलेली आहे. ओके. परत तुम्हाला जे कॅन्सरचे जे नवीन उपचार असणार त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये शिकायला मिळणार आहेत. ले सिंड्रोम हा एक रोग आहे, याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला सेल या चॅप्टर मध्ये ऍड ऑन केलेला आहे. ओके. सो कुठेतरी हा चॅप्टर थोडा ब्रॉड झालेला असणार आहे. टिश्यूज बद्दल, टिश्यू मध्ये मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम अगोदर नव्हती. ठीक आहे. योगा पोश्चर बद्दल अगोदर सांगितलं होतं, ते आता सांगितलेलं आहे. आणि बिग चेंज तुम्हाला माहित आहे, रिप्रोडक्शन हा चॅप्टर टोटली क्लास 10चा क्लास 9th मध्ये ऍड ऑन केलेला दिसतोय. ठीक आहे. डायव्हर्सिटी मध्ये तुम्ही बघू शकता 5 किंगडम्स ऑफ क्लासिफिकेशन, हा सुद्धा खूप चांगला चेंज आहे. 5 किंगडम्स ऑफ क्लासिफिकेशन कुठं सुद्धा अगोदर 9th मध्ये, 8th मध्ये, 10th मध्ये दिसून येत नव्हतं एनसीईआरटी मध्ये, हे डायरेक्टली क्लास 11th मध्ये गेल्यानंतर कळायचं. स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये होतं ते, पण आता सीबीएसई 9th मध्ये सुद्धा ऍड ऑन केलेलं आहे. व्हायरसेस ऍज अ सेल्युलर एंटिटीज, येस व्हायरस बद्दल माहित असणं गरजेचं आहे. ओके. 3 डोमेन्स ऑफ क्लासिफिकेशन हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे बायोलॉजी सुद्धा तुमची कुठेतरी स्टँडर्ड लेवलला घेऊन नेऊन ठेवलेली आहे. काय होत होतं बाळांनो अगोदर, की अगोदर जर सीबीएसईचा सिलेबस जर तुम्ही बघितला असेल तर त्या सिलेबसमध्ये
सगळ्याचा सगळा सिलेबस हा जेई सेंट्रिक कुठेतरी होता, म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्री बद्दल खूप छान होतं है ना. बायोलॉजी मध्ये खूप बेसिक माहिती होती, पण आता बायोलॉजी जरा थोडंसं स्टँडर्ड लेवलला त्यांनी इम्प्रूव्ह केलेलं आहे, विच इज अ गुड थिंग अगेन. ठीक आहे. त्यानंतर बघायचं आपल्याला सोशल सायन्स. हा सोशल सायन्स म्हणलं की बऱ्याच विद्यार्थ्यांना पालकांना टेन्शन येतं, सोशल सायन्स कशा पद्धतीने विद्यार्थी आमचे शिकतील. तर सोशल सायन्स आता चांगलं झालेलं आहे. तुमच्या घरात तुमची आई, पप्पा, दादा, वहिनी किंवा कोणी असेल शिकलेला अगोदर, त्यांना इंडियन हिस्ट्री बद्दल माहित असेल तर ते खूप छान तुम्हाला हे सांगू शकतात. तुमच्या डोक्याचं टेन्शन कमी झालेलं आहे. ओके. युरोपियन कंट्रीची हिस्ट्री वाचून तुमचं एवढं काही जास्त भलं होणार नव्हतं. इंडियन हिस्ट्री बद्दल आपल्याला माहित पाहिजे. सो इथं सुद्धा तुम्हाला थीम ज्या आहेत ह्या 20 होत्या, त्या 16 झाल्या. इट्स अ गुड चेंज. लाईक ओके, हा चेंज कमी झाला. 16 म्हणजे टोटल तुमचं हिस्ट्री, सिविक्स, इकॉनॉमिक्स हे सगळं मिळून टोटल तुमचे अगोदर 20 होते, ते आता 16 थीम्स असणार आहेत. ओके. अंडरस्टँडिंग सोशल सायन्स हा न्यू चॅप्टर ऍड केलेला आहे, पण बाकी सगळे चॅप्टर जुने जे रिलेट केलेले आहेत. हिस्ट्रीमध्ये 4 थीम आहेत, जिओग्राफीमध्ये 4, पॉलिटिकल सायन्समध्ये 3 आणि इकॉनॉमिक्समध्ये 4, आणि हा एक चॅप्टर ऍड ऑन केलेला आहे तुमचा. ठीक आहे. आता याच्यामध्ये डिटेलमध्ये चेंज बघायचं आपल्याला सोशल सायन्समध्ये, तर तुम्ही इकॉनॉमिक्स बद्दल सगळ्यात पहिल्यांदा बघा. फ्रॉम आयडियाज टू स्टार्टअप्स. स्टार्टअप बद्दल काही माहित नाहीये कुणाला. एमएसएमई तुम्हाला माहिती आहे, ही एमएसएमई एक संस्था आहे एंटरप्रिनरशिप बद्दल. ती आपल्या योजना प्रोव्हाइड करते. भारत सरकार आपल्याला लोन देतं, स्टार्टअपसाठी फंडिंग करतं. त्या गोष्टी तुम्हाला इथं शिकवल्या गेलेल्या आहेत, विच इज गुड थिंग है ना. म्हणजे विद्यार्थी 11-12 नंतर ग्रॅज्युएशनला जातो, तेव्हा कुठे त्याला स्टार्टअप करत असतं इंजिनिअरिंगला गेल्यानंतर, पण ऑलरेडी त्याच्याबद्दल तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. सो इट्स अ गुड थिंग, गुड चेंज. ओके. आय कॅन फील दिस चेंज, की खूप इम्पॉर्टंट चेंज आहे हा. हे जे इकॉनॉमिक्स मध्ये ऍड ऑन केलं, मुलांना नक्की त्याचा फायदा होईल. स्मार्ट वेज टू मॅनेज युअर फायनान्स. यस. आता जर तुम्ही तुमच्याच घरातल्या ना, म्हणजे जी काय माणसं आहेत घरामध्ये, त्यातल्या मोर दॅन 50% माणसांना, म्हणजे काही जर अनएज्युकेटेड असेल किंवा एज्युकेटेड पण असतील, त्यांना पर्सनल फायनान्शियल मॅनेजमेंट बद्दल माहित नाहीये, जे की आता 9च्या मुलांना माहित होणार आहे, विच इज गुड थिंग. बजेटिंग, म्युच्युअल फंड्स, इन्कम टॅक्स ह्याच्याबद्दल खरंच विद्यार्थ्यांना काय, पालकांना सुद्धा व्यवस्थित माहित नसते. ते कुठेतरी घरातल्या एका शिकलेल्या माणसावरती डिपेंड असतात. पण आता 9th पासून हे तुमच्यात ते चेंजेस आहेत, हे झालेलं आहे. इकॉनॉमिक्स म्हणजे प्रॉपर इकॉनॉमिक्स झालेलं आहे बरं का. अगोदर इकॉनॉमिक्सच्या नावाखाली इकॉनॉमिक्सच्या डेफिनेशन्स, टर्म्स शिकवल्या जायच्या, पण आता हे जे आलेलं आहे इट्स अ गुड थिंग. ओके. यानंतर हिस्ट्रीमध्ये बघितलं, इंडिया अँड वर्ल्ड. ओके. भारत वर्ल्ड सोबत कसा कनेक्ट आहे हे तुम्हाला दाखवलं गेलेलं आहे. म्हणजे भारताचं इतर कंट्रीज सोबत झालेल्या डील्स, झालेले करार ह्याच्याबद्दल तुम्हाला इथं दिलेलं आहे. ट्रेड विथ मिसोपोटोमिया, रोम अँड चायना. येस. भारत जे ट्रेडिंग करतो या तिन्ही कंट्रीज सोबत, ते आपल्याला या हिस्ट्रीच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. इंडियन इन्फ्लुएन्स ऑन साऊथ ईस्ट आशिया. भारताचा साऊथ ईस्ट आशियावरती असणारा प्रभाव हे तुम्हाला हिस्ट्रीमध्ये ऍड केलंय. पॉलिटिकल सायन्समध्ये ऑथॉरिटी काय असते. येस. ऑथॉरिटी काय असते आता तुम्हाला माहित आहे. चला, ह्याच्याबद्दल जास्त बोलणं जास्त मला वाटते इरिलेव्हंट राहील, पण आता तुम्हाला माहित आहे की जगात बऱ्याच देशांमध्ये युद्ध चालू आहे. तो इथं प्रत्येक देश आपली ऑथॉरिटी दाखवत असतोय की त्यांच्याकडं इम्पोर्ट एक्सपोर्ट कशा पद्धतीने होतं त्याच्यावर ऑथॉरिटी ठरते. सो इथं ऑथॉरिटी बद्दल माहिती दिलेली आहे, पण त्याच्यात तुम्हाला कौटिल्यापासून नॉलेज घ्यायचं आहे ना. शुक्रनीतीपासून तुम्हाला ते कंटेंट तुम्हाला दिलेलं आहे है ना. दंड न्याय रिलेशनशिप म्हणजे अगोदरच्या काळामध्ये कशा प्रकारे न्याय निवाडा व्हायचा तेही तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे. टाइप्स ऑफ ऑथॉरिटी दिलेले आहेत. म्हणजे क्लास 9 मध्ये चेंज झालाय, लक्षात घ्या. हा चेंज पुढे क्लास म्हणजे नेक्स्ट इयरला क्लास 10 ची सुद्धा बुक्स चेंज होणार, त्याच्यामध्ये अजून चांगल्या पद्धतीने चेंजेस केले जाणार. ठीक आहे. क्लिअर. सोशल सायन्स मध्ये रिव्होल्युशनरी चेंजेस झालेले आहेत, हे आपण बघितलं आता. राईट. यानंतर जिओग्राफी मध्ये चेंज आपल्याला बघायचा राहिला. जिओग्राफीमध्ये सुद्धा चांगले चेंजेस आहेत. याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे, थिंक खाडी ग्लॉफ. ठीक आहे, याच्याबद्दल सांगतो मी. ओशन अँड लाईफ. ठीक आहे. इंटरनॅशनल मॅरीटाईम रूल्स, अर्ली वॉर्निंग सिस्टीम्स फॉर सुनामी, मरीन रिसोर्सेस, हे नवीन टॉपिक्स तुम्हाला जिओग्राफीमध्ये ऍड ऑन झालेले दिसतात. ठीक आहे. लाईफ ऑन अर्थ, इको टुरिझम, फॉरेस्ट ड्वेलर्स, लाईव्हलीहुड्स, ओके, बायोस्फिअर रिझर्व्ह याच्याबद्दल सुद्धा माहिती तुम्हाला जिओग्राफीमध्ये दिलेली आहे. ऍटमॉस्फिअर अँड क्लायमेट, कार्बन फुटप्रिंट, क्लायमेट चेंज अनालिसिस, ग्लॅशियल लेक आउटबर्स्ट, फ्लड. ओके. हे जी कन्सेप्ट आहे, वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. काही विद्यार्थी जर युपीएससीचा अभ्यास करत असतील, आता त्यांना हे आहे ते कुठेतरी आता तुम्हाला 9th मध्ये
ओके, यानंतर पॉलिटिकल सायन्स मध्ये जे चेंजेस बघताय तुम्ही त्याच्यामध्ये इलेक्शन्स है ना, डेलिमिटेशन कमिशन है ना, डेलिमिटेशन कमिशन, अँटी डिफेक्शन लॉ, देन कॉलिशन गव्हर्नमेंट. ओके, हे सुद्धा माहित आहे. ह्याच्याबद्दल मुलांना सांगण्याची गरज नाही, आजकाल न्यूजला हेच चालू असतं, मुलांना सगळ्यांना हे कळालेलं आहे, घरामध्ये सुद्धा माहित आहे. पण ते चेंजेस आता बुक्स मध्ये सुद्धा दिसत आहेत. कोलिशन गव्हर्नमेंट, आजकाल फुल गव्हर्नमेंट येतच नाहीये, कोलिशन गव्हर्नमेंटच सगळीकडे आहे. सो हे सुद्धा चेंजेस चांगले आहेत, वी कॅन से. यानंतर की असेसमेंट, सगळ्या विषयांमध्ये झालेले बदल. असेसमेंट म्हणजे काय, की प्रत्येक विषयामध्ये एक मार्क्स सीबीएसईला अपलोड करण्याची एक पद्धत असते. असेसमेंट की तुमचे जे मार्क्स आहेत त्यात 80 मार्क्सचा थेरी पेपर आणि 20 मार्क्सचा इंटरनल. तर ते इंटरनल कशा प्रकारे असणार आहे आणि ते थेरीचा पेपर कसा चेक केला जाणार आहे, की सायन्सचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये तुमचं डिझाईन सायंटिफिक इन्क्वायरी पाहिजे. म्हणजे तुम्ही जे सेल्फ रायटिंग आन्सर देणार आहे त्याच्यामध्ये तुमचं जे आन्सर आहे ते प्रोफिशियंट पाहिजे, चांगलं पाहिजे. ओके, टेस्ट हायपोथेसिस म्हणजे टेस्टमध्ये मार्क्स तुम्हाला चांगले पाहिजेत. मॅथमॅटिक्स मध्ये जर बघितलं तर कॉम्प्युटेशनल थिंकिंग पाहिजे, अल्गोरिथमिक सोल्युशन पाहिजे. म्हणजे तुमच्या स्टेप्स प्रॉपर तुम्ही लिहायचे. क्वेश्चन आहे डायरेक्टली आन्सर लिहायचं आहे असं नाही, अल्गोरिथमिक सोल्युशन तुमच्या, म्हणजे सपोज की तुम्ही एखादं काहीतरी स्टेटमेंट लिहिताय तर बाजूला तुम्हाला त्याचं रिझन लिहायचं आहे. ओके, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ऍड ऑन झालेत. सोशल सायन्स मध्ये केस बेस्ड पॅडागॉगी, डाटा इंटरप्रिटेशन हे तुम्हाला माहित पाहिजे. जसं की आता सोशल सायन्स मध्ये खाली पण दिलंय बघा, न्यू असेसमेंट टाइप, केस स्टडीज वाढलेत, डेटा इंटरप्रिटेशन वाढले, प्रॅक्टिकल वर्क वाढलेलं आहे, पियर असेसमेंट वाढलेले आहे, सेल्फ असेसमेंट वाढलेले. सेल्फ असेसमेंट सुद्धा गरजेचे आहे. म्हणजे असेसमेंट ऍज अ लर्निंग, तुम्हाला किती कळालं, ठीक आहे, तुमचं स्वमत मांडा, म्हणजे स्वतःच्या भाषेत तुम्हाला त्या टॉपिकवरती डिबेट करायचे, हे सुद्धा गरजेचं आहे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊन आपल्याला काय बघायचं आहे, की पॅडागॉजिकल शिफ्ट्स, व्हॉट चेंजेस इन द क्लासरूम. म्हणजे अध्ययन, पॅडागॉगी म्हणजे अध्ययनशास्त्र. अध्ययनशास्त्रात काय बदल झालेत. जुन्या क्लासरूम मध्ये टीचर्सचं लेक्चर व्हायचं, हा आता पण होणार आहे, पण आता स्टुडंट्स इन्क्वायरी जास्त असणार आहे आणि डिस्कवरी बद्दल जास्त बोललं जाणार आहे ना. स्टुडंटनी क्रॉस क्वेश्चनिंग विचारायचं आहे. चॉक अँड टॉक असायचं अगोदर, आता हँड्स ऑन एक्सपेरिमेंट. म्हणजे टीचरला क्लासरूम मध्ये सुद्धा मला वाटतंय कोनिकल फ्लास्क किंवा एक्सपेरिमेंटल सामान घेऊन यावं लागणार आहे, तुम्हाला एक्सप्लेन करावं लागणार आहे, त्यावर टीचरचं सुद्धा असेसमेंट होईल असं आम्हाला वाटतंय, व्हायला पाहिजे ऍक्च्युली. सॉल्व्हिंग फ्रॉम एनसीईआरटी, अगोदर एनसीईआरटी बेस्ड असायचं की टीचरचं काम असायचं की एनसीईआरटी शिकवणे, आता सुद्धा तेच काम असणार आहे, पण आता तुम्हाला रिअल लाईफ सोल्युशन मुलांना सांगावे लागणार आहेत, मुलांनी ते पण आत्मसात करून घ्यायचं आहे. मेमरायझिंग फॉर्म्युला, आता डिरायव्हिंग अँड प्रूव्हिंग. अगोदर फॉर्म्युला असायचा, क्लास 9th म्हणलं एखाद्या विद्यार्थ्याला म्हणलं चल फिजिक्सचं रिव्हिजन कर, तर तो काय करायचा, फिजिक्सचे फॉर्म्युले घ्यायचा, रट्टा मारायचा आणि थोडंसं प्रॅक्टिस करायचा. पण आता तो फॉर्म्युला कसा तयार झाला, त्याचं डेरिव्हेशन, प्रूफ हे आलं पाहिजे मुलांना. सब्जेक्ट सिलोस होतं, आता क्रॉस कॅरिक्युलर प्रोजेक्ट्स आहे. म्हणजे अगोदर कसं होतं की एखादा सब्जेक्ट आहे त्याचं नॉलेज त्या सब्जेक्टच्या रिलेटेड ओनली ते लिमिटेड असायचं, पण आता मात्र ते क्रॉस सर्क्युलर प्रोजेक्ट, म्हणजे एका सब्जेक्ट मधून दुसऱ्या सब्जेक्टचं ज्या लिंक्स आहेत त्या तुम्हाला असणार आहेत. इग्नोरिंग IKS, इंडियन नॉलेज सिस्टीम अगोदरच्या सिलेबसमध्ये जरा इग्नोर केलं जात होतं, आता मात्र इंटिग्रेटिंग इंडियन कॉन्ट्रीब्युशन्स म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीमचं इंटिग्रेशन केलेलं आहे. यानंतर बघायचं काय आहे आपल्याला, पुढचा पॉइंट आहे इम्पॅक्ट अनालिसिस. आता ह्याच्यावरती 4 फॅक्टर मला महत्वाचे वाटतात, त्यांच्यावरती हा इम्पॅक्ट पडणार आहे सिलेबस चेंजचा. एक म्हणजे आहे स्टुडंट, दुसरा कोचिंग इन्स्टिट्यूट, तिसरा टीचर्स आणि चौथा पॅरेंट. ओके, स्टुडंटनी काय करायचंय, काय नाही, डीपर कॉन्सेप्च्युअल लर्निंग. नुसतंच येऊन वर्गात बसून माघारी जायचं नाही, तुम्हाला डीपर कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग करणं गरजेचं आहे, अदरवाइज यू कॅन नॉट राईट आन्सर्स. ओके, फायनान्शियल लिटरसी वाढवायचे आहे, म्हणजे पालक आणि ऑप्शनल ऍडव्हान्स्ड मॅथ चॉईस हे पण तुम्हाला दिलेलं आहे स्टुडंट्सना, की आता ऍडव्हान्स मॅथ्स निवडायचं आहे की नाही ते तुम्ही ठरवायचं आहे. ठीक आहे, आणि फायनान्शियल लिटरसी हे पण तुम्हाला शिकायचं आहे आता थोडंसं ह्याच्याबद्दल एक्स्ट्रा. ठीक आहे, कोचिंग इन्स्टिट्यूट वरती सुद्धा भर आहे. कम्प्लीट मटेरियल ओव्हरहाव, ठीक आहे, मटेरियलच चेंज होणार, ज्या नोट्स होत्या त्या डबल बनवाव्या लागणार आहेत कोचिंग इन्स्टिट्यूट्सना. ऍडव्हान्स मॅथ कोचिंग डिमांड आहे, की मॅथमॅटिक्स मध्ये कुठेतरी ऍडव्हान्स टीचिंग गरजेचं आहे. केस स्टडी बेस्ड टीचिंग आता कोचिंग मध्ये सुद्धा वाढवणं गरजेचं आहे. टीचर जे आहे त्या टीचरचं काय आहे, की नीड न्यू पॅडागॉगी ट्रेनिंग, IKS नॉलेज रिक्वायर्ड, म्हणजे टीचरला सुद्धा हे माहित पाहिजे. कॉम्पिटन्सी बेस्ड सोल्युशन लर्निंग तुम्ही दिलं पाहिजे विद्यार्थ्यांना. ओके, पॅरेंट्सनी पॅनिक व्हायचं नाहीये. पॅरेंट्सनी काय करायचंय, न्यू सिस्टीम प्रॉपर अंडरस्टँड करून घ्या,
ओके. बेटर गायडन्स फॉर चिल्ड्रन हे तुम्ही द्यायचं आहे की मुलांना प्रेशराईज न करता, मुलांच्या पाठीमागं सारखं न लागता तुम्ही प्रॉपर त्याला शांत बसून ही सिस्टीम सांगून घ्यायची आहे आणि तुम्ही सुद्धा आत्मसात करून घ्यायचे आहे. याच्याबद्दल आपल्याकडे जेव्हा पॅरेंट्स मीटिंग होईल तेव्हा मी तुम्हाला इन डेप्थ सांगेन, तुम्हाला कळेपर्यंत सांगेन, डोंट वरी. यानंतर आता महत्वाची एक अनाउन्समेंट आहे की सीबीएसई ची आपली बॅच आहे, ती सीबीएसई बॅच जी आहे ती आपली 10th ची बॅच आहे, ती 5 मार्चला चालू झालेली आहे ऑलरेडी. क्लास 10 ची जी बॅच आहे ती 5 मार्चला ऑलरेडी चालू झालेली आहे. ओके. आता 1 मिनिट, स्लाइड पाठीमागे गेली. आणि क्लास 9 ची जी बॅच आहे ती अजून अनाउन्स केलेली नाहीये, कारण क्लास 9च्या बऱ्याच स्कूलच्या एक्झाम्स अजून व्हायचे आहेत. तर तुमची एक्झाम संपल्यानंतर तुम्ही एकदा या नंबरला संपर्क करू शकता. ओके. या नंबरला 686377 या नंबरला कॉल करून तुम्ही इन्क्वायर करू शकता आणि तुमची बॅच कधी चालू होणार त्याबद्दल माहिती घेऊ शकता. 9 ची बॅच, 10 ची बॅच ऑलरेडी चालू झाली आहे. मला वाटतं मॅथ्स आणि सायन्सचा एक चॅप्टर सुद्धा झालेला आहे. आपल्याकडे बॅचचं जी टायमिंग आहे सकाळी 6 ते 8 असणार आहे. डेली मॅथ्स आणि सायन्स दोन्ही सब्जेक्ट होणार आहेत. ओके. या दोनच सब्जेक्टचं आपल्याकडे कोचिंग मिळते, बाकीच्या सब्जेक्टचा आम्ही गायडन्स करतोय, पण प्रॉपर सब्जेक्ट तुमचे मॅथ्स आणि सायन्स हे आपल्याकडे शिकवले जात आहेत. तर इच्छुक विद्यार्थ्यांनी यायचं आहे आणि अकॅडमीत येऊन प्रवेश घ्यायचा आहे. ओके. क्लिअर. यानंतर काही नाही. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं या व्हिडिओवरती बोलून. सिलेबस मध्ये चेंज झालेला आहे, पण विद्यार्थ्यांनी पालकांनी पॅनिक व्हायचं नाही. तुम्ही मला येऊन संपर्क केला तरी चालतोय. तुमच्या शंका असतील तर त्या शंकाचं निरसन करायचा पूर्णपणे प्रयत्न माझा असेल. नवीन बुक्स कुणीही घेऊ नका. बाजारमध्ये जेव्हा न्यू बुक्स येतील, आता म्हणजे जे न्यू चेंज्ड बुक्स येतील ते चेंज्ड बुक तुम्ही घेऊ शकता. घेतलेले असतील तर ते नॉलेज वाया जाणार नाही, कारण सगळे चॅप्टर डिलीटेड झालेत असे नाहीये. ओके. ते कामाला येणारच आहे, पण नवीन बुक्स तुम्ही मार्केटमध्ये आल्यानंतरच घ्या. आणि काही शंका असेल तर मला नक्की येऊन भेटा. थँक्यू सो मच. भेटूया पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.